प्रत्येक दिवशी त्या युद्ध प्रसंगी यशाची प्राप्ती झाली. असं यश मिळवत मिळवत आज अखेर 15व्या दिवशी सुद्धा ते यश मिळवले याचा आनंद तर पण केशवा मला माहिती आहे अरे कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगी पांडवाने विजयची मला कंठार्पण पडते तुझ्यामुळे रे तुझ्यामुळे तू जर त्या जागी नसतास तर ते यश मिळणं कठीण होते. अरे त्या आनंदाला मी सुखावून गेले रे पण जेव्हा तू तर काले पडली रे आणि आत्ताशी आपले विरघळून गेले उद्याचा दिवस उजाडणारा 16वा दिवस हा इतरांना कसा जाणारा याची मला चिंता नाही पण उद्याचा उजाडणारा 16वा दिवस या कुंतीला संपविण्यासाठी उद्याच्या दिवशीच ते दृश्य पाहण्यासाठी मला जिवंत ठेवलेच कार्य आज मला केशवा मला तर असं वाटतंय गांधारी प्रमाणे डोळ्यावर ते मागण्याचा व्रत स्वीकारलं असतं तर बरं झालं असतं रे बरं झालं पण ते सुद्धा मी स्वीकारू शकत नाही. केशवा मला काही वाटते उद्याच्या दिवशी युद्ध होणार ते कोणाचं कौरव पांडवांचं नाही कौरव पांडवांचं नाही पांडवांचं युद्ध उजव्या हाताने ते दृश्य पाहण्यासाठी मी जीवन मागितलं ते दुःख मी कधीही विसरू शकणार नाही. आता म्हणून त्या दुःखातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्या रे तुझ्या अध्यक्षशिवाय या जगातील वृक्षाचं पर्ण सुधारू शकत नाही. अरे तुझ्याशिवाय तोडण्याचं सामर्थ्य कुणाच्या हलकी नाही. मला सांग या पुढचं जीवन मी असंच दुःख काढत बसलो होता. नको केशवा नको हे थांबून मला ते दुःख नकोय ते
मला माते समान आहे, मी तुला पुत्र समान आहे, म्हणून विश्वाचा देव आहे हे क्षणभर विसरू तुझ्या दोन चरणाशी हाती मी नतमस्तक माझा आशीर्वाद सदैव तू आईच्या जागी श्रेष्ठ आहे. अरे आजपर्यंत आज केशव तुझे पाय धरण्याची वेळ आली रे माझ्यावर. पाय धरण्याची तुझ्या डोळ्यात अश्रुबिंब, दोन नेत्रातून अश्रू भळाभळा निघतंय आणि भूमातेवर कोसळतंय.
अगं अश्रू दोन प्रकारचे असतात. एक दुःखाचे आणि दुसरे आनंदाचे. दुःखाचे अश्रू असतात ना ग, ते अंतर्मनात असतात आणि आनंदाचे अश्रू हे नेत्रातून बाहेर दिसतात. शिवाय दुःखाचे अश्रू हे तप्त असतात आणि आनंदाचे अश्रू हे शांत असतात. पण तुझ्या मुखात माझ्याकडे जर पाहिलं असेल तर तुझ्या अश्रूंचा अर्थ आजा कृष्णाला का न कळावा? वाय वा. हा? अरे तुला काय माहिती आहे आणि काय माहिती खरं तेच सांगतोय. हे या रात्री सांगू नकोस रे. लबाडा कुर्तीला सांग. आते, अगं तुला आनंद होणारच आहे. मला सांग. हा. कौरव पांडवांच्या युद्धाला ज्या दिवशी सुरुवात झाली तो दिवस आजचा 15. या 15 दिवसात यशाची प्राप्ती झाली. केशव, तुझ्यामुळे अगदी. अगं आजच्या 15व्या दिवसाचा सूर्य असताना गेला तो आचार्य गुरु द्रोणाचार्य यांच्या हातानं विजयानं विजयश्रीची माळ कंठी अर्पण केली ती पांडवांच्या. कौरव शिबिरात अमावास्या आणि पांडव शिबिरात फक्त पौर्णिमेचा स्वच्छ चांदणं आणि हे आनंदाचे दिवस पांडवांच्या वाटेला आलं. अगं तू माता आहे आणि म्हणून मातेला आनंद होणारच आहे. म्हणून आनंदाचे अश्रू त्या अश्रूंना वाटवाट मोकळी करून दिली. काय नाही ते आनंदाचे अश्रू असते तुझे. अजून किती रे आनंद पिऊस. हा. अजून किती दुःखावर डागा घेणार. आपली तुला काय माहिती? काय गं? या कुर्तीच्या डोळ्यातून उघडणारे अश्रू हे आनंद अश्रू आहे. का? नाही, हे आनंद अश्रू आहे. मग? हे दुःखाश्रू आहे रे. हे दुःखाश्रू आहे. दुःखाचे अश्रू आते. अगं सर्व सुख पदरी असताना तुझे 5 पुत्र तुझ्या रणभूमीवर अगं कौरवांची झुंज देत असताना प्रत्येक दिवस त्यांचा यशाचा आहे असं असताना अगं मातेनं दुःख करावं. केशवा असा त्याचा माझे 5 पांडव पराक्रमी आहेत यात शंकाच नाही. मग दुःख का? अरे तुम्ही कधी याला कारण? त्याला कारण उद्याचा उजाडणारा 16वा अगं 15 दिवस मागं पुढले उद्या येणारा 16वा दिवस. तो 16वा दिवस तर येणारच आहे म्हणून तू दुःख करतेस का? अरे उद्याचा दिवस ना अगदी वाईट आहे. वाईट? अशुभ आहे. अरे दुःखात येणारा दिवस आहे. दुःखाचे दिवस. आते, असं तुला वाटत असेल भितऱ्या मनाच्या समाधानासाठी कृष्ण तुला विचारतोय. सांग आते, उद्याचा दिवस तुला अशुभ असा का दिसतोय? का दिसतोय? याचं कारण आहे की बा, कारण आहे. अरे तुला माहित आहे का काय? उद्याचा उजाडणारा 16वा दिवस हा. त्या युद्ध प्रसंगी युद्धाच्या वेळी सरसेनापतीचा अधिकार कोणाला मिळाला माहित आहे? कुणाला? ते सुद्धा तुला माहित आहे. नाही काय रे, काही गोष्टी अशा असतात की प्रत्येकाला सांगावाशा वाटतात. त्या दुसऱ्याच्या मुखातून ऐकल्यानंतर कान दुखत होतात. आता ते प्रत्येकाच्या मनोमनी भावनेरे विचार आम्ही जाणू शकतो पण प्रथम त्या जगासमोर आणू शकत नाही. जगनिंदेला आम्ही पात्र ठरतो. वारे वा, हे माझी पद्धतच अशी आहे. तू जन्मताच हुशार आहे. हा. तेव्हा सांग. अरे कौरवांच्या वतीनं सरसेनापतीचा तुला माहित आहे? अरे कर्णाला आपण केलं. हा? हो. केशव कर्णाला आपण द्यायला नको. त्याने तरी का स्वीकारावं? उदयनजी येणारा 16वा दिवस आणि 16व्या दिवसाचा सरसेनापती कौरव पक्षाच्या वतीनं कोण असेल तर अंगराज कर्ण आणि अंगराज कर्णाचं सेनापती म्हणून मस्तक अभिषेकानं भिजविलं गेलं म्हणून तुला भीती आहे. आते अगं इच्छा मरणीय पितामह भीष्म अगं शरपंजरी पडली मृत्यूची प्रतीक्षा करता. शिवाय कौरव पांडवांना ज्याने युद्धात निपुण केलं
असे आचार्य द्रोणाचार्य हे सुद्धा 5 दिवसात संपले गेले. कौरव पक्षाचे नामवंत वीर धारात पडले. कर्णाची काय कथा घेऊन बसले. असाही त्याचा मग काय घाबरते. अरे त्यामुळे हे मला दुःख झालं नाही. हा. दुःख झालं याला तर दुःख आहे कुणाचं? नाही. अरे उद्या युद्ध होणार आहे ते पांडवाचं. आते कधी युद्ध होणार ते पांडवांचं मला तरी वाटत नाही. अगं युधिष्ठिराचा धर्म झाला. त्या धर्माच्या आज्ञेत त्याचे 4 बंधू वावरतायत. एकमेकांच्या विचारानं एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून मानेवर मान ठेवून हाताला हात देऊन पुढे चालतात. ते बंधू आवर्तन कशाला भांडण करतील. शक्य आहे का ते. अरे माझे 5 पुत्र आपापसात भांडण करतील. मग तू असं का म्हणाल. म्हणून मला वाईट वाटतंय. नाही. अरे मला वाईट वाटतंय ते. अरे उद्या डाव्या हाताने उजवा हात तुटला जाणार आहे आणि उजव्या हाताने डावा हात तुटला जाणार आहे. उजव्या हातानं डावा हात डाव्या हातानं उजवा हात. आते त्या तुझ्या शब्दाचा अर्थ त्या देवकीनंदन गोपाल कृष्णाला ते अध्याप कळाला नाही. केशवा. सांग आडेवेडे न अरे केशवा कर्ण हा कोण आहे? तो पहिला पांडव आहे. तो राज्याला वेढा लावलेला आहे. तो माझा पुत्र आते कर्ण हा राधे नसून कौंतेय आहे. तो तुझा पहिला पुत्र होय. तो ज्येष्ठ पांडव होय. तो सूर्यपुत्र आहे. हा तो सूर्यपुत्र आहे. सूर्यपुत्र. आज खऱ्या अर्थानं तुझ्या अंतर्यामी जे होत ते खऱ्या अर्थानं आज बाहेर आलं. कारण कोण आहे तुझ्या मुखातून सांगून मोकळी झालीये तेव्हा. पण ही वेळ केव्हा टळून गेली. केव्हा टळून गेली. ते ह्या पूर्वी त्या केशवाला कथन केलं असतं. अगं तुझे 5 काय तुझे 6 पुत्र तुझ्या समवेत असते. 6 पुत्र. पण ती वेळ गेली. तुझ्या दृष्टीने असेल. हा. पण माझ्या दृष्टीने ही योग्य वेळ आहे. योग्य वेळ वेळ संपलेली नाही. ती कशी काय. हा हे माणूस, हे कार्य फक्त तू. मी माझा विश्वास नाही. म्हणजे नेमकं मी काय करायला तू हवं. प्रयत्न केल्यानंतर तुझ्या प्रयत्नाने यश अवश्य राहणार नाही. असे कोणते प्रयत्न. ही रात्र जर टळली ना तर कार्य नाही होत. ही रात्र संपल्यावर तो कर्णशिबिरामध्ये होता. असं मला वाटतं. कर्णापर्यंत मी जावं. गाणी कशासाठी म्हणावं हा बुद्धी मातेचा संदेश. कौरव पक्ष सोड आणि पांडव पक्षाची मिळावी. आते तू काय बोलते. मी तुला पूर्णता ज्ञान आहे का. कर्णानं कौरव पक्षाकडे पाठ फिरवावी आणि वाट धरावी ती पांडव शिबिराची. असं कदापि तो करणार नाही. अरे अगं मी त्याला अगदी जवळ ओळखतोय. त्याने समजा किती वेळा आम्ही एकत्र एकमेकांशी हितगुज केलं. बरोबर. एकमेकांशी जवळकी साधली. त्याचा स्वभाव मला ज्ञान आहे. आणि आज अनाहूतपणे जाऊन या कृष्णाला त्याला कथन केलं. तू तुमची मातेचा पहिला पुत्र आहे. तेव्हा मित्र पक्षात हो आणि पांडवांचे हात मिळवणी कर. जर त्याने नकार दिला तर कोणती माता राजमाता ही तुझी जन्मदात्री आहे. तिची एकच इच्छा आहे. अशी कोण. उद्या कौरव पक्ष सोडल्यानंतर कौरव पांडवांच्या युद्धात यशाची प्राप्ती होणारी ती पांडवांना आज्ञा करतात. आणि ज्यावेळी पांडवांना यशाची प्राप्ती तेव्हा हस्तिनापूरचा राजकिरीट म्हणावा सर्वांच्या साक्षीने तुझ्या हाती. म्हणजे ज्येष्ठपणाचा मान करणाऱ्या तुझ्याशी. ते तुझी अखंडपणे सेवा करावी असं सांगते. हा तुझा संदेश त्याला मी सांगेन. पण काही उपयोग होणार नाही ग. माझ्या जागी जर तू तिथं गेली
नक्कीच कर्णाच्या मनाच्या कोपऱ्यात आईची तळमळ निर्माण होईल, आईची आपुलकी निर्माण होईल, नक्कीच त्या जन्मापर्यंत तो येईल. केशवाचे त्या घडत नाही माझ्या. का? आताही तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, तू त्याला पुत्र म्हणतेस ना. पण यापूर्वी अगं जगात जिथं प्रेम आहे तिथं भय नाही, आणि जिथं भय ते नाटक आहे, ते नाटक आहे. बरोबर? हे तुझं नाटक नव्हे, तुझं खरं प्रेम आहे. खऱ्या प्रेमापोटीला कर्णापर्यंत हाते तू जाशील, यशस्वी तू होशील, तू शब्दानं घडवीशील, शब्दानं फुलविशील. त्याच्या समोर उभं राहण्याचं धाडस कधी केलं? ते वेळ सुद्धा आली नाही. केशवा, तू म्हणतोस तर मी प्रयत्न करेन. पण माझी एकच इच्छा आहे. त्या अगोदर तू प्रयत्न करायचा. ठीक आहे. माते समान तू आहे देवा, मी तुला जास्त दुःख देणार नाही. आता तुझा जर हट्ट असेल कृष्णानं कर्णापर्यंत जावं, काही हरकत नाही. जातोय, मी जातोय देवा. मला किंमत यश येईल हे ठरविणारा विधाता विधान, विधीचा विधान. अरे, चांगलंयस ना? मी जातोय, पण जाणारी पावलं जागच्या जागी स्थिरावली गेली. एकच तुला सूचित करायचंय, एकच तुला सूचित करायचंय. माझ्या शब्दाला तिथं कितपत यश येईल हे मला सांगता येत नाही. मग तिथं तर माझ्या मागावून तू आली, नक्कीच यश तुला मिळेल, यश तुला मिळेल. आते माझ्या प्रयत्नाला कितपत यश येईल हे मी सांगू शकतो. ते खरंच केशवाच्या मुखातील शब्द आहे. या जगात कोणत्याही व्यक्तीच्या मतात परिवर्तन करण्याचं सामर्थ्य फक्त आईच असते. केशवा, या तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून मी जाते रे. एखाद्या कार्यक्षेत्रापर्यंत यश प्राप्त करून ते उद्याचा दिवस माझ्यासाठी मोठ्याचा. म्हणून लगबगीनं या शास्त्रगृहात आम्ही प्रवेश केला. पण परमेश्वर मनाला अस्वस्थता प्राप्त झाली. विविध विचारांचा विचार चक्र मस्तकात एकसारखं थैमान होतं. आणि याला कारण आजच अशा प्रकारची उदासीनता माझ्या अंतर्मी का बरं? का बरं विविध विचारांचा विचार चक्र एकसारखं मस्तकात खिळत्या ते शब्द पुनश्च माझ्या कानावर येऊ लागले. कर्णा टाकलेला पूत, कर्णा कोली, कर्णा सूत पुत्र, याची योग्यता केवळ घोड्याचा खरारा करणं त्यांचं मलमूत्र झालं. परमेश्वरा, उद्याच्या दिवसात काय होईल मी ओळखू शकत नाही. पण एवढी वर्ष मी जगलो, मला संतती प्राप्त झाली. पण माझ्या जन्माचं गूढ रहस्य, खरं खुलं रहस्य माझ्या नजरेत अद्याप आलेलं नाही. हे विधात्या, खरंच मी सारख्याचा पुत्र आहे का? खरंच मी अविरत सोत राधेय नंदन आहे का? की खरंच कुणीतरी अधपतीत झालेल्या मातेनं टाकलेला पोर आहे? की नुसताच टाकलेल्या तुकड्यावर जगणारा सुयोधनाचा मित्र? की त्या भीष्मांनी अभिन्ना केल्याप्रमाणे नुसताच अर्धरथी? खरी माझी योग्यता काय? खरं मी कोण आहे का झालं असतं?
मी जी अवेळेला सहन केली ती निर्वसना सहन केली. उद्या माझ्या पश्चात माझ्या मुलांना सहन करावी लागणार. त्यांच्या मागून माझे पौत्र म्हणजे प्रत्येक पिढीत गीत येतात. याची पूर्व सूर ही सार्थांची धार. विधात्या या प्रश्नाला कालवा कालव सुरू केली. कुठेतरी साक्षात्कार होऊन या प्रश्नाचं उत्तर मिळालं. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. पण या शिबिरात मी एकटे आणि अशा वेळी परमेश्वरा कुणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी निर्माण होईल का? तेव्हा कुणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल का? कुणीतरी मला सांगेल का मी कोण आहे? कोण देईल माझ्या प्रश्नाचं उत्तर? तेव्हा देईन तुझ्या प्रश्नाचं उत्तर. हे स्वामी, जणू आकाशवाणीचा आनंद या शब्दातून निघाला. हे कुणाचे बरे शब्द? मी देईल तुझ्या प्रश्नाचं उत्तर. ही देववाणी की आकाशवाणी? ही कुणाची बरवाणी? नवे भूतवाणी, नवे आकाशवाणी, ही आहे ती कृष्णवाणी. कृष्णवाणी, ही माधवा, ही वासुदेवा, ही योगेश्वरा, तुझ्या दर्शनाला कर्ण पावन झाला देवा. पावन विजयी भव, विजयी भव. नाट्यरसिको मानस हे वासुदेवा, कोण देईल माझ्या प्रश्नाचं उत्तर? शब्द निघतात. मी देईल तुझ्या प्रश्नाचं उत्तर. हे माधवा, खरंच तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर तू देणार आहे? हे अंगराज करणार. हे वासुदेवा, तू खरंच तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार? अरे एकांत या शस्त्रागारामध्ये या निर्जीव शस्त्रांना तू प्रश्न विचारतोय. हे निर्जीव शस्त्र सजीव व्हा आणि या कर्ण कोण आहे ते मला सांगा. प्रत्येकाला प्रश्न विचारण्यासाठी तू तत्पर होतोय. आज तुझं जीवन चारित्र काय आहे हे तुला कळणार आहे. कारण कौरव पांड्यांच्या युद्धात तुझ्या दुर्दैवानं दगडूच्या रणभूमीवर तुझा देह तुला भूमीवर ठेवावा लागला तर तुझं जीवन अंधकारात राहणार आहे. तो जीवनातील अंधकार श्राद्धा मी दूर करणार आहे. देवा, आणि तू कोण आहे हे तुला मी कथन करणार. मग देवा, मी कोण आहे? माझ्या जन्माचा मूळ रहस्याचा काय देवा ऐकण्यासाठी कर्ण माझे उत्सुक आहे. मुकुंदा, वासुदेवा, मी कोण आहे सांग मला. ऐकायचे देवा. तू अकुली नव्हे, तू तोतयाई नव्हे, तू आहे तो एक राजहंस आहे. एक राजहंस आहे. तू सूत पुत्र नव्हे, तू सूत पुत्र नव्हे, तू आहे तो सूर्यपुत्र होय. सूर्यपुत्र. देवा, का बर माझी थट्टा करणार? मी राजहंस. ऐक करना, तू राधेय नव्हे, तू अश्वाच्या खळाला करणारा अभिरथाचा पुत्र नव्हे, तू आहेस तो कौंतेय. तू पहिला ज्येष्ठ पांडव, पांडवात अग्रगण्य स्थान करणार तुझं आहे. तू कौंतेय आहे. माझ्या जन्माचं गूढ रहस्य ऐकण्यासाठी कर्ण माझे उत्सुक झाले. पण देवा, काय शब्द तुझ्या मुखातून येत आहे? कर्णा, तू सूत पुत्र नव्हे, तू आहेस तो सूर्यपुत्र. कर्णा, तू अपुरी नव्हे, तू पुरी नाही, तू राजहंस आहे. कर्ण हा राधेय नव्हे, कर्ण कौंतेय आहे. हे त्रिवार सत्य देवा, सूर्य प्रकाशाला सत्य आणि सत्य. तेव्हा या क्षणी तरी माझी अशी थट्टा नको रे करू. हार माझी परीक्षा परमेश्वरा घेतली, पण या शब्दाला माझी थट्टा करण्यापेक्षा तेव्हा हे सारं असत्य. मी कौंतेय नव्हे, मी राधेय. कारण डोळे उघडल्यानंतर जिला मी प्रथमतः पाहिलं ती माझी खरी आई, माझी माऊली, माझी राधा आहे. मी राधेय. राधा मातेच्या कुशीत मी लहानाचा मोठा झालो.
राधा मातेच्या पायावर मस्तक ठेवून मस्तक माझं धन्य झालंय. ती राधा ही माझी माता आहे साध देवा. आता जे बोललास ते अगदी खोटं आहे एवढंच मला ऐकायला. राधा मातेने तुला आंधळलं गोंधळलं धानाचं मोठं केलं हेही सत्य आहे. पण 9 महिने तिने हाडा मासाचा गोळा आपल्या उदरी वाढविला आणि विश्वाच्या भुजपत्रावर तिने ठेविला. त्या कर्ण खोलात त्या कर्णदरीत तुला सोडण्याचं कर्तव्य ज्या मातीने केलं त्या वाहत्या प्रवाहात तुला सोडलं. कर्ण खोलीवरून तुझं नाव कर्ण असं पडलं. हे राधे मातेने केलेलं. पण तुला जन्म दिला ती कुंती हो. नाही राजमाता कुंती हो. नाही देवा हे असत्य आहे. हे सत्य नाही देवा. सांग हे सारं असत्य आहे देवा. सांग हे असत्य. कसा विश्वास ठेवशील? पण एका गोष्टीवर विश्वास ठेव. कृष्णवाणी ही अभंग आणि अभंग आहे. ती कदापि भंग पावणारी नव्हे. त्यांना भंग पावणारी नव्हे. त्याच्या मुळाचं कारणही तसं नाही. तेही तुला ऐकायचं असेल तर आहे. तुझे शब्द सूर्य प्रकाश एवढे सत्य आहे. मग देवा मी जर राधे नसून कोणतेही आहे तर सुताच्या घरी मी वाढलो. बाळपणी घोड्याचा खरारा केला. त्यांचं मलमूत्र काढलं आणि एवढी वर्ष जगाची दूषण मी भोगली. मग देवा मी कोणते येतो कसा? कारण तुझा जो जन्म झाला तुझा जो जन्म झाला तो कुमारी अवस्थेत झाला. कुमारी मातेच्या उदरात तुझा गोळा वाढला गेला. कुमारी मातेच्या पोटीने जन्म घेतला. तेव्हा नेमकं काय म्हणायचंय तुला? एकच तेच गुह्य तेच रहस्य तुझ्या मातेनं आज माझ्या समोर उघड केलं. तेव्हा त्यांना तू कोणतेही होय तू राधेय नव्हे आणि मी जो इथं आलोय तो माझ्या इच्छेनं नव्हे तुझ्या आईच्या इच्छेनुसार कृष्णाचं येणं या शस्त्रगारात झालं. तेव्हा माझा तुला प्रश्न आहे. तुझा शब्द आता सत्य हे पटलं मला. काही क्षणासाठी मला थट्टाही वाटली पण मी कोणतेही आहे. तुझा शब्द असत्य मी मानू शकत नाही. कारण तुला मी परमात्मा आणि परमेश्वर म्हणूनच देवा पूजील आहे. पण देवा ही तुझी माझी आजच काही पहिली भेट नव्हे. सत्य काही वेळा तुझी माझी भेट झाली. बालपणापासून तू मला पाहतोय मी तुझं दर्शन घेतोय. सूत पुत्र म्हणून अर्जुनानं आणि भीमानं बऱ्याच वेळा माझी अवहेलना केली. पण एक प्रसंग तुझ्या डोळ्यात एखादी घडला. कांपिल्य नगराच्या ठिकाणी द्रौपदी स्वयंवराच्या वेळी ज्यावेळी पणासाठी आम्ही उठलो गेलो त्यावेळी झालेली माझी अवहेलना झालेली माझी निर्बंधता या सुताला जरी पण जिंकला तरी याच्या कंठी परमाला मी अर्पण करणार आहे. हा क्षत्रिय नव्हे हा एक पूत पुत्र. धनुष्यावर चढवत असताना प्रत्येकच्या ढिली झाली आणि धनुष्य हातात निसटलं. योगेश्वरा त्यावेळी तू माझ्या समोरच मंचकावर बसला होता. मग देवा मी जर कोणतेही होतो त्यावेळी त्या भरल्या सोयर मंडपात जगाला देवा तू का नाही सांगितलं की कर्ण दूत पुत्र नव्हे. कर्ण हा क्षत्रिय आहे. कर्ण हा कोणतेही आहे. देवा या भक्ताची लाज त्यावेळी तुला का हे राखता आली नाही देवा? त्यालाही त्याच पद्धतीचं कारण आहे. अरे तुझी माता कुंती तिला प्रत्येक वेळी वाटत होतं की तू त्याचा पुत्र आहे. वासंती स्पर्धा ज्यावेळी हस्तिनापुरात भरल्या गेल्या त्यावेळी कौरव पांडवाप्रमाणे शस्त्रकला दाखवण्यासाठी तूही पुढे सरसावलास. त्यावेळी तुझा अपमान झाला. त्यावेळी राजमाता कुंतीला ज्ञान होतं की तू त्याचा पहिला पुत्र होता. पण त्यावेळी तुझ्या मातेने ते कथन केलं नाही. ज्या वेळी पांडवाने तुला तोतया म्हटलं, अधिरथ म्हटलं, ओवाळून टाकलेला पोर म्हटलं, त्यावेळी माता तुझी तिथं होती पण एकाही शब्दानं तिनं उलगडा गेला नाही. मग सांग जिथं तुझ्या मातेनं
ही वार्ता जगविख्यात केली नाही. तिथं जर मी जर ही वार्ता जगविख्यात केली असती तर 14 ब्रह्मांडाचा बाप मी असू. मी जर ही वार्ता कथन केली असती तर बापाचा वाटेकरी हा कृष्ण झाला असता. हा कृष्ण झाला असता. म्हणून ही वाच्यता मी केली नाही. फार बरं केलं मुकुंदा. पण वासुदेवा, माझा दुसरा प्रश्न आज ते मला सांगावंच असं तुला का बरं देवा वाटलं? का योगेश्वरा हे आजच सांगण्यासाठी तू आलाय? त्यालाही कारण आहे. कारण कारण मी प्रथमच तुला म्हणालो, मी जो इथवर आलो तो माझ्या इच्छेने नव्हे, म्हणजे तुझ्या आईचा संदेश घेऊन. कृष्ण कारण तुझ्यापर्यंत शस्त्रगारा आलाय. कुठला संदेश? एकच, हीच ती घटिका, हीच ती वेळ तुझ्या जीवनात आहे. माता पुत्राचं मिलन सुद्धा होईल. तुझे बंधू सुद्धा तुला मिळतील. ज्येष्ठपणाचा मान तुला दिला जाईल. याच्यासाठी तुझ्या आईचा संदेश याच वेळी या क्षणी कौरव पक्ष सोड आणि पांडव पक्षाला येऊन दे. पांडव पक्षाला येऊन दे. माझ्या आईचा दूध बनवून देवा तू इथं आलाय. अर्थातच आणि काय शब्द तुझ्या मुखातून येत आहे? कौरव पक्ष सोड करणार आणि पांडवांच्या कक्षाला जाऊन दे. पांडव तुझे दास बनतील. अगदी ज्येष्ठ पांडव म्हणून भारताचा तेजोमय किरीट माझ्या मस्तकी चढेल. अर्थात मुकुंदा, हे प्रलोभन दाखवण्यासाठी आलास का रे? देवा देवा, हे शब्द आता माघारी घे. कारण बराच वेळ झालाय. या गोष्टीला फार उशीर झालाय मुकुंदा. हे शब्द तुझ्याच मुखातून आले म्हणून काही क्षण मी स्वस्थ राहिलो. आता माझे शब्द आहे. ज्या मित्रानं जगाच्या पाठीवर मला मान सन्मान दिला तो सुयोधन माझ्यासाठी प्रिय. आज लाख जण माझ्या मागोवर आले पण ज्यावेळी कुणी माझ्या सोबत नव्हतं त्यावेळी एकटा सुयोधन माझ्या माग खंबीर उभा होता. त्यानं अंगदेशीचा राजा केला म्हणून मला तो आवडला नाही. पण जगाला माझी जात दिसली. पण माझ्या मित्र सुयोधनाला माझे पराक्रम दिसले. त्यानं माझ्यातील माणूस ओळखला. माझ्या मित्रानं माझ्या पराक्रमाला वाव दिला. तो माझा प्रिय मित्र सुयोधन. याच्यासाठी मी जगतोय आणि त्याच्यासाठी जगणार. तेव्हा देवा, ही इच्छा मी कधी पूर्ण करतो. कृष्ण तुला कधी सांगणार नाही की तू मित्रद्रोह कर. मित्राची हात मिळवण्याची केली आहे त्याच्यावर पाठ फिरव, पाणी सोड असं कधी म्हणणार नाही. पण तुझ्या मातेचा हट्ट आहे किंवा मातेच्या हट्टासाठी त्यांना तुला कृष्ण सांगतोय की यावेळी पांडव पक्षाला हात मिळवणी कर. पांडव पक्षाला हात मिळवणी कर. तेव्हा मी कधी माझा दिलेला शब्द मोडणार नाही. आता जगीन तो माझ्या मित्रासाठी आणि मरीन तोही माझ्या मित्रासाठी. पण एक गोष्ट मला आज धन्यता वाटून देऊन गेली की माझ्या जन्माचं मूळ खरं रहस्य मुकुंदा तुझ्या मुखातून मला ऐकायला मिळालं. यातच मी धन्य झालो. पण देवा, मला क्षमा कर. ज्या माझ्या विश्वासावर माझ्या मित्राने द्वंद्व पिकारलं, यावेळी माझ्या पराक्रमाची आणि माझ्या साथीची नितांत त्याला तोड हवी असताना मी त्याला एकटा सोडू शकत नाही. ज्या गांधारी मातेनं स्वतःच्या मुलाप्रमाणे माझ्यावर मायाममतेचा वर्षाव केला, मित्रद्रोह करून तिच्या समोर जाण्याची माझी योग्यताही उरणार नाही. तेव्हा माझा पहिला आणि शेवटचा निर्णय ऐक माधवा. मोठ्या मनानं जमला क्षमा कर आणि जा. ही इच्छा करणं कधी पूर्ण करू शकत नाही. मित्रद्रोह कधी करू शकत कशी तुझी इच्छा. मी तुला आता काही अधिक समजावत नाही. तू जर ऐकत नसती, माझे विचार जर तुला पटत नसते तर यावेळी कृष्ण निघाला. जसं तुला करायचं असेल विचार कर. मी जातोय
तू माझं ऐकणार नाही हे मला पूर्णतः ज्ञात होतं. पण जाता जाता तुला एकच सांगावंसं वाटतं. बरं काय वाईट काय याची कल्पना तुला सुद्धा आहे. अरे एखादा प्राणी जर मार्गाने चालत असला तर तो तानेनं व्याकुळ होतो आणि जिकडं तिकडं पाणी शोधतो. त्यावेळी मार्गात त्याच्या सुदैवानं त्याला पाणी सुद्धा मिळतं रे कळणार. पण एका बाजूला पाणी हे गढूळ असतं, एका बाजूला स्वच्छ पाणी असतं. आता स्वच्छ पाणी प्राशन करावं की गढूळ पाणी प्राशन करावं हा त्याच्या बुद्धीचा प्रश्न असतो. तेव्हा कौरव पक्ष हवा की पांडव पक्ष स्वीकारावा हा तुझ्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. मी तुला सांगणार नाही. पण जाता जाता तुला एकच सांगेन, त्याच्या 16 दिवसाचा शंखनाद होता. गुरुच्या रणभूमीवर सरसेनापती म्हणून तू येशील. तुझं शौर्य तेज बाहूवर पणाला लावून, तुझं सामर्थ्य टिकवून तू पांडवांशी झुंज देशील. शंकात तरी सुद्धा एकच सत्य आहे, एकच सत्य आहे. ते म्हणजे धर्म तिथं जय. कारण धर्म तिथं जय आणि कृष्ण तिथं विजय. कृष्ण धर्म तिथं जय आणि कृष्ण तिथं विजय. तेव्हा विजय कुणाचा होईल? उद्या माझ्या नशिबात आणि पांडवांच्या नशिबात काय वाटत हे मी आज सांगू शकतो. पण परमेश्वरा आज अशा क्षणी तू माझ्या जन्माचं रहस्य मला कथन केलं की कर्णा तू कोणतेही आहे. कर्णा तू पांडवांचा ज्येष्ठ भ्राता आहे. तेव्हा कसा दोष देऊ मी तुला, कसा दोष देऊ मी पांडवांना. आणि यावेळी कसं माती खापर बोलू त्या कुंती मातीला. अशा प्रसंगी या तुझ्या शब्दानं मला भावनेच्या आहारी होण्याचं कार्य होतं. आता हा दोष जर म्हणायचा झाला तर तो माझ्या प्रारब्धात, हा दोष माझ्या प्रारब्धात आहे, हा दोष माझ्या दैवात आहे. करणाते
माझ्या मित्राची साथ दिलावी कशी माझ्या मित्राची मित्र दिलावी कशी माझ्या मित्रानं माझ्यासाठी या पांडवांच्या अभिलाषेनं त्याची साथ मी सोडून प्राण गेला तरी कळत नाही. कर्ण माझ्या मित्राशी कधी मित्रद्रोह केला, कर्ण कधी माझ्या मित्राची साथ सोडून कुठलाही प्रलोभनाला भुलून पांडव घटकात गेला. त्या एका पांडवांची मानवाला तलाच आणि म्हणून त्याच्या शेवटाकडे
तुमच्या शेवटासाठी ही जय्यत तयारी आहे. एक बाण बनविलाय तो केवळ तुमच्या घातासाठी. त्या पातळी पांडवांची कंठनाळ चिरल्याशिवाय माझ्या मित्राचा नाश करणं कधी उपाय होऊ शकत नाही. हा पहिला बाण मागरी सूत नकुल. अरे वारे नकुला, अश्वावर रोण होण्यात तू पारंग. अरे अश्वांना लाख नाचवीशील रे, पण या एकाच बाणानं या कर्णानं तुला जर का नाही नाचविलं तर अंगराज तरणे नाव सांगणार. हा पहिला बाण त्या नकुलाच्या घातासाठी. हो, हा दुसरा बाण माद्री पुत्र सहदेव. वारी सहदेव, खड्ग विद्येत तुझ्यासारखा म्हणे योद्धा नाही. असंख्य वीर एकाच वेळी येऊ नये, खड्गानं त्यांचा शेवट करेल. अरे काय तुझी हिंमत या एकाच बाणानं. हा वसुसेन, हा राधेय तुला चिरल्याशिवाय राहणार. हा दुसरा बाण त्या राधेय. हा तिसरा बाण वारे युधिष्ठिरा, तू म्हणे पंडितच होऊन बसला. धर्म शिकवावा तर तू धर्म धर्म म्हणून कोकळणाऱ्या धर्माच्या पुतळ्या. हे युधिष्ठिरा, अरे तुझा धर्म द्रोणांना मारताना मी डोळे भरून पाहिलेला आहे. तेव्हा जगाला सांगणे या धर्माच्या गाथा. पण हा कर्ण युधिष्ठिरा या तिसऱ्या बाणात हा शेवट केल्याशिवाय नाही स्वस्त बसणार. तिसरा बाण युधिष्ठिरा. हा चौथा बाण, हा चौथा बाण. कर्णा तू सूत पुत्र रे, तुझी योग्यता शेण मलमूत्र काढण्याची. दांडग्या भीमा, बरी दावेल या कर्णाची तू केली. म्हणे मदान्मत्त झालेला हत्ती तुला पाय तुडवून टाके. रणांगणात हजार हत्तींचं बळ म्हणे तुझ्या देत. दांडग्या भीमा, अरे तुझे पराक्रम उजेडा झाले, पण सूत पुत्र म्हणून माझे पराक्रम थांबले. जरासंधाला हल्लीस तू मारलं. अरे हनुमती स्वयंवराच्या वेळी त्या जरासंधाला कलिंग देशात या कर्णानं प्रथमता लोळविलं. आणि अखेर नाका तोंडातून रक्त आल्यानंतर त्या मल्लयुद्धात या कर्णानं त्याला प्रथमता जीवनदान दिलं. तो कर्ण त्याला संपवू शकला असता, पण माझा दानशूरपणा आला. तेव्हा टेंबा खुशाल मिरव दांडग्या भीमा, उद्या या चौथ्या बाणानं तुला शेवट केल्याशिवाय मी स्वस्त नसतो. पाचवा बाण वारी धनुर्धर म्हणून जिकडे तिकडे तुझी बाबा होते. अरे कसला रे तू धनुर्धर. तुझ्या समान दुसरा कुणी योद्धा यदाच्या पाठीवर निर्माण होऊ नये म्हणून. अरे तुझ्या गुरुनं एक लगाचा हृदयपणे अंगठा घेतला आणि कसला रे धनुर्धरपणाचा
मिरवितोय अर्जुना पार्था. अरे ज्या द्रोणाने तुझ्यासाठी कपट केला, त्या खाल्ल्या अन्नावर बैमान होऊन त्यांचा शेवट करण्यासाठी पुढे सरसावणारा तू, त्या पितामह भीष्माने तुला आशीर्वचन दिलं, त्यांच्यावर शिखंडीच्या माग लपून बाण तोडणारा भ्याड रे तू. याच वणानं हे सवारी सती योग्या, हे धनंजया, हे विभासतू, हे किरीटी, हे गुडगे, हे अजाण भाऊ, हे माझ्या वैर्या, चांदी प्रमाण चमकणारा तुझा देव, या पात्र वळणानं हे पाच दिव्य भाव मत प्रयास आणि भगीरथ प्रयत्नाने मी निर्माण केले. उद्या विजय आहे, तो माझा मित्र शिरोधनाचा. या पाचही पांडवांना पांडवांचा शिरस्ते मी करणार. हे बाळ करणा, हे दानशूर करणा, हे दानशूर करणा, हे उदार करणा, हे उदार करणा. या शस्त्रगृहात माझ्यावर स्तुती सुमन उधळली जात आहे. कोण वर स्तुती सुमनांचा वर्षाव अंगराज कर्णावर करतोय. करणा, मी याचक आहे. याचक हो, आणि या रात्रीच्या समयी कर्णाच्या शस्त्रगृहात याचक का बरं इथं आलाय? बाळ करणा, तुझ्या हातीत काय आहे? उद्याच्या 16व्या दिवशी माझे वैरी 5 पांडव यांच्या सर्व नाशासाठी हे 5 दिव्य बाण मी तयार करतोय. आणि हे 5 बाण अचूक आणि संयमी बनवून माझ्या मित्राला यश प्राप्त करून बाळ करणा, माझ्या शंकास तुझ्याकडून मला वचन आहे. याचका, अरे काय हवंय तुला हो? या रात्रीच्या समयी माझ्या शस्त्रगृहाला आलाय. याचका, तुझी असेल ती इच्छा करणं पूर्ण करेल. माग काय हवंय? मला वचन वचन म्हणजे काही मागण्यापूर्वी वचन हवंय. हो. वचनाची काय गरज? एका ब्राह्मणाच्या इच्छेसाठी स्वतःच्या संरक्षणार्थ असणारी कवच कुंडल, ती मांसल कवच कुंडल तळातळ देवापासून लुप्त केली आणि ज्याला दान केली त्या दान कर्णाकडे वचनाची काय गरज? याचा का बोल काय याचं कारण आहे करणा, याचं कारण आहे. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण माझाच माझ्यावर विश्वास नाही. ठीक आहे, मित्र्या मनाच्या समाधानासाठी वचनच घ्यायचं. मग याचं का घे खुशाल घे. तुला अंतरात करणं वचन देतोय. असेल ती इच्छा परिपूर्ण करे, परिपूर्ण करे, परिपूर्ण करे. याचं का बोल काय तुझे? करणा, माझी इच्छा लहान आहे, पण महत्व फार मोठं. आपण बोलावं आणि आम्ही हासद इच्छा परिपूर्ण करा. बाळ करणा, तुझ्या हाती असलेले 5 बाण मला पाहायची इच्छा आहे. याचं का मागून मागून काय मागितलं? या दानशूर तळाजवळ केवळ हे 5 बाण पाहण्याची इच्छा. हो, याचं का 5 बाणच का? दिल्या वचनाला जगण्यासाठी प्रसंगी 5 प्राणी आम्ही असतो. हे 5 बाणच जर का पाहिजे हे कुशाल केलं आणि मनात
ते पाच तरुणाचे दिव्य भार ते उचलणं सुद्धा महाकठीण. हे एखादवेळी पाचही बाण ज्या व्यक्तीनं तोडले याचा का कोण आहे तो. आणि हे पाचही बाण तोडण्याचं सामर्थ्य कुणाही सामान्य व्यक्तीत नाही. पण याचा का कोण आहे तो. याचा का कोण. का पदरा आड तुझा चेहरा लपवितोय. माझे पाच मत प्रयासाला बलविलेले दिव्य बाण तोडणारा याचक तरी कोण. पाच करणार, दुसरी तिसरी मी कुणी नव्हे. बाळ करणार आई, पाच पांडवांची माता तुझी रे बाळ करणार आई. राजमाते राजमाते कुंती देवी. वारी याचका याचक नव्हे. बाळ करणा पाच पांडवांची माता आणि बाळ करणा तुझी देवी आई. राजमाते अगं ओळखील ग तुला. राजमाते डोळे भरून पाहिलं ग तुला. सांग राजमाते कुंती देवी. सांग कुलीन स्त्रिये क्षत्रिय स्त्रिये. अधिरा सूत राधेय नंदन कर्ण ते पाच बाण का तोडले. आणि इथं या रात्री समय का ते पाच बाण तोडले याच्यात तुझं हित आहे. बाळ करणार याच्यात तुझं हित आहे. माझं हित जाणून राजमाते माझ्या या शस्त्र शिबिरात आली. हे पाच बाण तोडून अगर काय तुला हित साधायचंय ऐकूया तरी खरं. मी एवढ्यासाठी आले नाही. एवढं सांगण्यासाठी आले मी. पण तू राधे नव्हेस. तू कौंतेय. तू अपुली नव्हेस. तू सूतपुत्री नव्हेस. सूर्यपुत्र आहेस. तू या कुंतीचा पहिला पांडव आहेस रे. पहिला पांडव आहेस. मी पहिला पांडव. हो पांडव. मी ज्येष्ठ पांडव. मी राधेय नव्हे. कर्ण कौंतेय आहे. राजमाते मी तर का कौंतेय आहे हे तू याक्षणी मला कथन केलं. ज्या उत्तराच्या अपेक्षेने एवढी वर्ष मी काढली हे दुसऱ्यांदा आज मला उत्तर मिळालं. काही क्षणापूर्वी वासुदेवाच्या मुखातून ऐकलं. पण माझी एक जिज्ञासा आहे. तुझ्या थोडक्या शब्दात मला ते ऐकायचं आहे. बाळ करणार. मी राधेय नसून कौंतेय तो कसा ग. बाळ करणार. आणि मी कौंतेय जर आहे तर राधेच्या घरी का वाढलो. करणार आहे की रे. तुझं जीवन रहस्य तुला जाणून घ्यायचंय ना. होय राजमाते. हे एक लक्षात ठेव. या जगातील कोणती माता आपल्या मुलाचा बाप कोणती आईच सांगू शकते. मन जाणे मनाच्या पापा आणि आई जाणे मुलाच्या पापा. ज्या आईनं मला प्रसवलं ती नाही का खरी आई माझ्या समोर येत आहे. तर माझी खरी आई कळू दे आणि माझा खरा बापही तुझ्या मुखात येऊ दे. महाराज, तुझा जन्म झाला तो कुमारी अवस्थेत. माझं लग्न पुण्यात तुला जन्माला घातला नाही. पण बाळ, यात माझाही दोष नाही. त्या तारुण्याचाही दोष नव्हता. ती वेळच तशी होती. अशी कुठली वेळ. बाळ करणार. सुरसेन
माझे जन्म पण मित्रत्वाच्या नात्यापोटी कुंतीभोज महाराजांना मला दत्तक घेऊन एक दिवस दुर्वास मामुनी आमच्या ठिकाणी सस्त्या भोजन करावं. तो भोजनाचा कार्यक्रमही आहे. कुंतीभोज महाराजांची फार मोठी अपेक्षा होती. ज्या कुंतीला मी जन्माला घातलं नाही, माझी मानलेली कन्या तिला कुठेतरी आशीर्वाद मिळावा म्हणून दुर्वास मामुनीची सेवा करण्यासाठी मला त्याने प्रवृत्त केलं. माझं लहानपण मी विचार केला, एका महंताची सेवा करून जर आशीर्वाद मिळाला तर या जन्माचं सार्थक आहे. त्यांची सेवा करू लागले मी. ते सेवा करत असताना दुर्वास मामुनी माझ्यावर प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन त्याने मला 5 मंत्र दिले. पण 5 मंत्र देत असताना त्याच्या मुखातील शब्द या 5 मंत्राचा असा वापर कर की जेव्हा तुला इच्छा निर्माण होईल मी ते शब्द ऐकले. त्या वयात त्या गोष्टीचा विचार केला. दुर्वास मामुनी असं काय म्हणत, याच्यात काय महत्व असतं, त्या मंत्रापोटी माझी इच्छा कशी काय पूर्ण होईल. म्हणून सहज एक दिवस सलगर सूर्यबिंब पूर्व क्षितिजेवर वर यायला काही सांगू मी सज्ज केले. ते सूर्यबिंब वर येत असताना मला आठवण दुर्वास मामुनी दिलेल्या 5 मंत्रातील पहिला मंत्र म्हणजे मी तो जपित करणार. तो जपत असताना काय झालं कुणाला माझ्या डोळ्यासमोर एक तेजस्वी वलय निर्माण झालं आणि त्यानंतर काय घडले मला माहिती नाही. पण जेव्हा शुद्धीवर आले ना तेव्हा मला कळलं मी मूर्छित झाले होते. ती वेळ संपली. अरे करणार, अरे त्या आपल्या मुलीला काय माहिती, पुढे येणारा दिवस येणारा काळ कशासाठी असेल, काय घेऊन येईल ते माहित नव्हते. निसर्ग नियमाप्रमाणे निसर्गाने नाव केलं होतं. माझ्या मुलात अर्पण वाढू लागलं. मला जाणीव झाली नाही. माझ्या उदरी गर्व वाढतो. अरे तेव्हा माझं वय नव्हतं आणि ते सगळं सहन करण्यासाठी माझी बुद्धिमत्ताही नव्हती. त्याच वेळी गर्व वाढत असताना माझ्या आईबाबांची प्रतिष्ठा राजघराण्याची किती, अरे किती चिरेमध्ये तटासारखी माझ्या समोर उभी होती. मी कोणासमोरही येऊ शकत नव्हते, धाडसही करू नव्हते. मी स्वतःला आणि बाळ करणार 9 मास पूर्ण होताच मी एका अर्भकाला जन्माला घातलं रे बाळ. एका अर्भकाला जन्माला घातलं. अरे एका मुलाची आई झाली म्हणून मी सुखावून गेले रे. आईचं प्रेम, आईची माया कशी असते त्यावेळी मला कळालं. मी तेव्हा माझं लग्न झालं नाही याचा सुद्धा विचार केला नाही रे. मी त्याच आनंदात घडून गेले. मी म्हणाले लग्न होण्यापुढे एका मुलाला एका आपत्तीला जन्माला घातला. या जगात आई म्हणून मिरवण्याचं भाग्य मला मिळेल असं फक्त मला वाटलं. त्याच वेळी प्रतिष्ठा माझ्या डोळ्यासमोर बाळ करणार येतो. मी एका दासीचं सहाय्य घेतलं, एका खाडकाचा आधार घेतला आणि बाळ या जगातील कोणती मुलं
आईचं मंत्रे, आईची माया. मी त्या गंगेला सुद्धा विनंती केली. म्हणाले गंगे, मी जन्माला घातलाय पण सांभाळ करण्यासाठी तुझ्या स्वाधीन करते. या जगाचा हा चित्रपट त्याला दाखवायला विसरू नकोस. मी त्याच वेळी गंगेला म्हणाले, गंगे गोदे यमुने हा माझा नव्हे. गंगे गोदे यमुने हा माझा नव्हे. गंगे गोदे यमुने हा माझा नव्हे, तुझा की आवड. जतन करी ग दयाते, मी सोडला न कापिता नाड, न कापिता नाड, न कापिता नाड. असं बोलली गंगेच्या स्वाधीन. आणि मी ते दुःख ठेवून ज्यांची मागे वळले, ते आज तागायते शून्य मनातच घुसून जाते. पण जेव्हा मला कळलं की तू या जगात माझ्या सहवासात नसला तरी कुठं तरी या जगात कुणीतरी तुला आधार अरे माझ्या जवळ नसला तरी कुणीतरी तर तुला माझ्या पित्याचं प्रेम दिलंय. वाघ राजमाते त्याच वेळी म्हणाले, माझं बाळ जगात माझ्या जवळ जरी नसला तरी या जगामध्ये कुठं तरी सुखी आहे. सभा पण तेव्हापासून मी तुझ्या समोर अनेक वेळा आले रे. पण मी धाडस कधी केलंच नाही, ते धाडस आलंच नाही. पण आज ते प्रेम, पण त्यावेळी जर तुझ्यावर अन्याय केला तरी ते प्रेम नाही रे संपलेलं. माझी जन्मकथा, माझी कर्मकथा अगदी चांगल्या शब्दाने राजमाते तू सजून माझ्या समोर मांडली. हे ऐकून कुणीतरी तुझा गौरव केला तर ते योग्यच ठरेल. 5 पांडवांची माताडी बाळ कर्ण तुझी रे आई. कर्ण क्षत्रिय स्त्रीच्या पोटी जन्माला आला आणि निर्माल्यासारखा मात्र त्या नदीत फेकला गेला. कसं म्हणू ग तुला मी आई. बाळ, मी तुझ्यावर कधी अन्याय करणार नाही. फार करणार. तुझ्यावर मी अगं अन्यायाला जागा तरी कुठे आहे. अरे ते प्रेम आहे ना. ते प्रेम नाही रे. मला जन्माला घालू तू कलंकित होऊ नये, तुझ्या प्रतिष्ठेला डाग लागू नये म्हणून हा कलंक या पद्धतीने मिटविण्याचा तुझा गोड प्रयत्न. मला जलप्रवास सोडून तुझा कलंक राजमाते तू मिटविला असत. पण आयुष्याच्या अंतापर्यंत कधी कलंक पुसला जाणार नाही अशा पापात मला लोटलं. तर माझ्यावर एवढी निर्दयी बनलीस राजमाते. अगं तुला जर काही पापच लपवायचं होतं तर जन्म होताच माझा गळा काच घोटला नाही. जन्म होताच नख लावून या बाळाला का तू मारला नाही. तू मला हवा होतास रे. तुला कलंक जर मिटवायचा होता तर मला मारून तुझा आणि माझा कलंक कायमचा मिटला असता. पण जन्म देऊन एक अपराध केला आणि जलप्रवाहात सोडून तुम्हा भयंकर अपराध केला. पण राजमाते आई म्हणून सांगताना तुला काहीच नाही खरं वाटत. मुलाला जन्म दिला, मुला प्रसवली म्हणजे जगाच्या पाठीवर कुणी आई बनत का. अशीलही तू माझी जन्माची माता. पण जो हडा मावसाचा गोळा 9 मास तुझ्या उदरात सांभाळला सांग राजमाते कुंती देवी. जन्म देऊन पहिल्या दिवशी या बाळाला जलप्रवास सोडताना जन्म देऊन तुझा कसा गप्पांना वाटला. मला जन्म देऊन
जन्म देता सुद्धा तिनं उराशी धरता त्या राधेला मात्र पाला फुटला. ती राधा माता माझी आई आहे ग. जन्म दिला म्हणून तू माता, पण जिनं माझं मलमूत्र काढलं, जिनं माझं भरण पोषण केलं, ती माझी राधा माता इतका विसर कसा ग पाडू. आप लपण्यासाठी जन्माला घातलेला अर्भकाला तो पदरा घालून जलात सोडला. पण संतती सुखापासून वंचित असताना माझ्या राधा मातेनं त्याच पदराशी मला जोडला. त्या माझ्या राधा मातेच्या उपकाराचं पान मी कधी फेडू शकत नाही. जिनं मला उराशी कवटाला माया ममतेचा वर्षाव केला, ती एकच माझी माता, ती माझी राधा माता. अन्य कुणाही स्त्रीचा मी पुत्र असू शकत नाही. पण अरे ती समजी मला एक वेळ तरी दे रे. मी एवढं सांगायला आले तुला. मग तू जर माझी आई होती तर दे माझ्या प्रश्नाचं उत्तर. तू जर माझी आई होती तर ज्यावेळी गुरु द्रोणांपाशी मी विद्याभ्यास घेण्यासाठी आलो, अधिरथ पितांबरवर आल्यानंतर तिथं सारख्याचा पोर म्हणून माझी अवहेलना झाली. द्रोण म्हणाले मी क्षत्रियांचा गुरु आहे, सारख्याच्या मुलाला मी ज्ञान नाही देणार. त्यावेळी तुझ्या आईची माया ममता का जागी झाली नाही? आणि का तू द्रोणांना सांगितलं नाही की कर्ण तुझा पुत्र आहे? ते सांगण्याची संधी वाटत होती. त्याच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्याला सांगावं कर्णाची माता कोण. पण नाही, ती संधीच मिळाली नाही. का तू सांगणार? अगं संधी तुझ्या नजरेसमोर किती होत्या. वासंतिक पौर्णिमेच्या ठिकाणी जी जी विद्या आम्ही धारण केली, जी जी आत्मसात केली, वासंतिक पौर्णिमेच्या ठिकाणी प्रेक्षणगृहात जो तो स्पर्धेसाठी उतरू लागला. अर्जुनाच्या बराबरीला माझे पराक्रम असताना सूतपुत्र म्हणून तिथं माझ्या ही सुताची स्पर्धा नव्हे म्हणून मला नाथाडण्यात आलं. त्यावेळी राजमाते कुंती तू समोरच्या गवाक्षात बसून हा प्रकार पाहत होती. मग तू जर माझी आई होती तर त्यावेळी जगाला का ओढून सांगितलं नाही कर्ण हा सूतपुत्र नव्हे, कर्ण हा क्षत्रिय आहे, कर्ण हा माझा पुत्र आहे. हे शब्द तुझ्या मुखातून का वर आले? असे विचार माझ्या मनात आले होते. अरे ते सांगण्यासाठी ताडकन उठले सुद्धा. पण त्याच वेळी त्या गोपाल कृष्णाने माझ्या हाताला धरून हलवत बसली. मला निरुत्तर केलं. मला निरुत्तर केलं. अगं कधी होतं तुझ्याकडे उत्तर? तू मला जन्म दिलास ना, तू माझी खरी आई. आई या शब्दाचा अर्थ तरी जाणून घेतला का ग राजमाते कुंती? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. अगं या मुलाला निदान आशीर्वादाचं सुद्धा भाग्य तू जन्मापासून आजपर्यंत दिलं नाहीस. मी तुझा जर पुत्र होतो तर माझा लग्नाचा सोहळा अर्जुनाप्रमाणे साजरा झाला. वृषालीत आणि माझा लग्न माझ्या मित्राला थाटामाटात मांडलं. मग तुझ्या जर का पोटचा मी पोर होतो तर स्वतःच्या मुलाच्या डोळ्यावर मंगलाष्टका टाकण्याचं तुला भाग्य का का माझ्या लग्नात आशीर्वाद देण्यासाठी आले नाही? अरे पुढे आईला वाटू दे रे. आपल्या मुलाचं बरं भलं व्हावं. अरे मलाही वाटत तू पाठवलेली निमंत्रण पत्रिका मिळाली नाही असा त्याचा अर्थ नाही. बाळ करता लग्न प्रसंगी मला येता आलं. पण तरी सुद्धा अबोलीत राड म्हणून मी तुझ्यासाठी अहेर रूपानं तुला शालू पाठवून दिला होता. अरे त्या शालूत आईची माया, ममता, प्रेम सगळं करून पाठवलं होतं रे.
बाजू कशी मांडावी ती तुझ्याकडूनच शिकावी ग. पण मी लग्नात येऊ शकलो नाही आणि तुझ्यासाठी आहेर म्हणून माया ममतेचा शालू. ग माया ममता तुलाच कळते का? अगं जी भेट वस्तू पांडवांची माता कुंती देवी कुणाली, लग्नाच्या रात्री त्याची मी तातडपणे केली आणि आई समजूनच त्यावेळी सुद्धा तो शालू मी माझ्या उराशी धरला. अगं त्यावेळेपासून आजही माझ्या पाशी तो ठेवून सुरक्षित आहे. माया ममता मला सुद्धा कळते. मग राजमाते माझ्या लग्नात येऊ शकली नाही, पण करणार मग निदान माझ्या निरुशालीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून माझा ज्येष्ठ पुत्र याच्या बारशाला तरी तोंड दाखवायचं ग. मला नवे निदान नातवाला तरी भरभरून आशीर्वाद द्यायचे. पण करणार त्यावेळी सुद्धा तुला नाही का ग वेळ या टाकलेल्या पोरासाठी मिळाला? अरे या सगळ्या गोष्टीचं सुख घ्यावं असं मला मनापासून वाटते. म्हणूनच म्हणते गौरव पक्ष सोड आणि भांडव पक्षाशी मिळा. हाच तुला येण्याचा उद्देश. अगं ओळखीला आम्ही गौरव पक्ष सोडून स्वतःच्या औरच 5 पुत्रांचं संरक्षण करावं या जिज्ञासेनं आलीस का? आणि म्हणून तुझ्या माईला आजच तुम्हाला आला का? मग राजमाते याचन म्हणून आलीस ठीक आहे, पण आई म्हणून तुझा मी स्वीकार करू शकत नाही. पण करणार कारण आई कुणाला म्हणावं? अगं प्रसंगी स्वतःच्या पिल्लांना खाणारी हिंस्र रानटी शापच असतात. आपल्या पिल्लांना बेवारच सोडत नाही. तू कसली ग या लेकराची मान? अगं आई म्हणते तुझं दुधावरची साय, दुधात कचरा पडू नये म्हणून वरती अलगद साय आली, तशी आई असते. आई म्हणते दुधावरची साय, आई म्हणते वासराची गाय. वासरापासून गाईला दूर लोटलं तर जोर जोरानं हंबरणा फोडणारी ती वासराची माया ममता ती गाय सांगून जाते. आई म्हणते लंगड्याचा पार, आपला मुलगा लंगडा पांगळा आला कसाही असू दे, आई त्याला उराशी खवटाल. ती आई ती माझी राधानी कुटाणी, तू ती कसाही का? तुझी इच्छा मी कधी परिपूर्ण करू शकत नाही. राजमाते माझे शेवटचे शब्द आहे. कुठलंही प्रलोभन दाखवू नको. जाता जाता नीट आई. कर्ण हा केवळ राधेचा पुत्र आहे. कर्ण हा राधेय होता, कर्ण हा राधेय आहे आणि कर्ण हा राधेयच राहणार. का? मला प्रलोभन दाखवू नको. बऱ्याच वर्षांनी जगाची दिलेली दूषण फक्त विष म्हणून माझ्या देहात संचार करत होत. आयुष्यात सारं ओपून मोकळा झाला. पण करणार एवढा निर्दयी तू कधीपासून बनलास रे? जन्म देणारी खरी खुरी आई कोण एवढी वर्ष शोधणारा कर्ण आज आईला असा अपमानित करून पाठवतो. राजमाते राजमाते कुंती म्हणून तिची निर्भरता करते. कशी असली तरी त्यांना ती तुझी आई आहे. जन्म दिला ती तुझी आई आज तुझ्या दारात आली आहे आणि दैवत फूल आपडतो. तिच्यात आणि तुझ्यात काय करतो? बऱ्याच वर्षाची माझी इच्छा जन्म देणाऱ्या आईनं मला काहीतरी कवटाळावं. ती दारात येऊन मी तिच्यावर लाथ मारावी. नाही नाही, उद्या मी जगेन वा मरेन मी सांगू शकत नाही. पण ज्या आईच्या माया ममतेसाठी आतुर होतो ते दैवत मी लाथ काढून हे पाप माझ्या मस्तकी लावून देऊ शकत नाही. कारण आई तुझी आई आहे. कर्ण सावध होई तुझी जन्मतात ती आई आहे. आई आई
माझी राधा माझी राधा माता मला सोडून गेली ग. पण आज बऱ्याच वर्षांनी पुनश्च माऊलीची भेट झाली. काय वस्त्राचा भेटीचा आनंद या कर्णाला घेतला. माऊली विनंती करतात. अरे विनंती अधिक आनंद माऊली तू जर का मला क्षमा केली असशील तर बऱ्याच वर्षाची माझी इच्छा आहे. काय जगानं टाकलेला पोर म्हणून माझी निर्बंधता केली. पण कधीतरी खरी माझी जन्मदाती माय मला मिळेल. आणि बालपणापासून आजपर्यंतच्या अंगाईसाठी मी आसुसलेला होतो. या करण्यासाठी एकच करशील का ग? तुझ्या 5 मुलांना बालपणी भरभरून तू अंगाई गाई. या तुझ्या टाकलेल्या पोरासाठी त्या अंगाईचे 4 ओळी शिल्लक असतील. आणि त्या 4 ओळींचं माधुर्य माझ्यावर वर्षापर्यंत मला जनित करशील. तुझ्या मृदू मांडीवर घेऊन मला अंगाई म्हणशील. अरे ही इच्छा मला उद्या पूर्ण करण्याची संधी मिळेल न मिळेल सांगता येत नाही. आणि म्हणूनच माझी विनंती आहे. बऱ्याच वर्षानं माझ्या जन्मरात्रीला मी मिळलो. माझ्या मृदू मांडीवर शांत झोप घेऊन अंगाई गीताचे शब्द ऐकायचे. होय आहे. एवढ्या वर्षाची इच्छा माझ्या आज पूर्ण होणार या तुझ्या माला तनुला अर्गला कमाल बांधून आणि तुझ्या मृदू मांडीवर मला गोड अंगाई ऐकायची. जशी तुझी इच्छा आहे, जशी तुझी इच्छा. निजरे, निजरे, निजला निवाडा. Thank you.
अधूर्य ऐकत ऐकत निद्रा घेण्याचा प्रयत्न केला, पण काय माऊली शब्द तुझ्या मुखातून येत आहे. जन्मून या उच्च कुलाला, होय मी उच्च कुलात जन्माला आलो, पण तुझे पुढील शब्द सार्थक केले मात्या पित्याला. काय मी तुमचं सार्थक केलं जन्माला येऊन, कोण अशी तुमची सेवा केली मी जन्माला येऊन. उगाच कुठलाही प्रलोभनाला आणि कुठलाही फुलाराला बोलणारा हा करणारा हा उगाच मोठेपणा मला नकोय काय. जिथं मी तुझं कुठलंही पान फेडलं नाही, तुझी सेवा केली नाही, पण तरी सुद्धा तुझी इच्छा मला वाटत आहे. अरे उद्या कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगी यशाची प्राप्ती पांडवांना. देवा, हस्तिनापूरचा राजगिरी सर्वश्रेष्ठ तुझ्या हाती दिले. अंगाई ऐकली. तुझे साहेब वाजई बंधू तुझी सेवा अजून तरी विचार कर. मला माझ्या दुर्योधनाला सोडून कुठेही येते. राजमाते तुझ्या म्हणून मांडीवर निद्रा घेऊन मी बसण्यात आलो, पण तुझं मात्र पान मी अजून कधीही केलेलं नाही. तेव्हा जा, कर्ण कधी आपला पक्ष सोडून पांडव पक्षात राजपुत्रासाठी ज्याचा जन्म झाला तो अंगराज कर्ण. आज याचक म्हणून प्रत्यक्षात माझी जन्म देणारी आई आली आणि तिला मी निघू पाठवले. आई, तुझी जरी इच्छा मी परिपूर्ण करू शकतो नाही, पांडव पक्षाला तरी मिळू शकतो नाही, तरी अंगराज कर्ण तुला विचारतोय. ही एक गोष्ट सोडून काय हवं ते दुसरा भाव हसत हसत तुला मी देईन. बोल आई, काय सेवा करू तो विनोदाचा उपयोग नाही. माझी इच्छा तू पूर्ण कर. दिलेले वचन पूर्ण करणार आहेस. ठीक आहे, बघाई पार करणार. तुझ्या कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे, त्या युद्ध प्रसंगी माझा पाच जिवंत राहणार. का पैशाची भरपूर सोडून गेला. वाग आई, मागून मागून काय मागितलंस? उदय माझे पाच मला जिवंत हवे. शोभलीत का खरी आई शोभली? पाच पांडवांची माता आणि बाळ करणार तुझी रे मी आई. मागून मागून पाचच मागितले. आई, अगं यावेळी सुद्धा या साव्याला मात्र तू विसरली. या टाकलेल्या पोराची तुला आठवण कशी काय झाली तरी आई? तसं मला म्हणायचं नव्हतं. असं दिले तुला तुझे पाय आई, दिले तुला तुझे पाय. कसं ते कुठल्या पद्धतीने तुझी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी उद्याच्या रणांगणात नकुल सारे माझ्या समोर आले असतील, त्यांचा मी शेवट करणार नाही. युधिष्ठिर भीम माझ्या समोर आला असेल, त्यांना मी मारणार. उदी द्वंद्व होईल, ते कर्ण अर्जुन द्वंद्व. कर्ण अर्जुन उद्याच्या रणांगणात जर हा तुझा टाकलेला पोर कर्णाच्या हातून मारला गेला तर आई, तुझे पाच पांडव तुझ्या पाशी राहतील. पण या कर्णाच्या सुदैवाला आणि पार्थाच्या दुर्दैवाला पार्थ जर का रणांगणात हराकीर्ती पडला तर हा तुझा टाकलेला कर्ण धरून तुझे पाच पांडव तुला मी दिले. तुझे पाच पांडव पाच होते, पाचच राहतील. एक तर अर्जुनाशिवाय न पेक्षा आहेत तसेच या कर्णाशिवाय. जाई अन्य काय हवंय तुला? झालं का तुझं समाधान? झालं समाधान.
आई माझी शेवटची एकच इच्छा शेवटची. असं म्हणू नकोस रे. आजच तुझं दर्शन झालं ती माऊली म्हणून उद्या जगेन वा मरे पण शेवटचा तुझा आशीर्वाद घेऊन पुढील पाऊल मला टाकायचंय तेव्हा दे आई या तुझ्या दुर्दैवी पोराला आशीर्वाद बरोबर. उद्याच्या दिवशी युद्धभूमीवर जात असताना माझे 5 पांडवांना आशीर्वाद घेऊन जाणार आहे. आणि आई, मला आशीर्वाद कुणाचा मिळणार नाही. ठीक आहे, पण मी तुला आशीर्वाद देतो. विचारपूर्वक युद्ध करत असताना सर्व गोष्टींचा विचार करून युद्ध केलंस तर बाळ करणं यश तुझं नाही. बाळ करणं यश माझ्या जन्माचा गुण रहस्य मला कळालाय ऐका या शस्त्रगृहातील स्वरा शस्त्रात ऐका आकाश एक जलवायू पृथ्वी या पंचमहाभूतात ऐका मी टाकलेला मोहर नव्हे मी अतुली नव्हे कर्ण हा सूर्यपुत्र आहे मी कुंती मातेच्या पोटी जन्माला आलाय कर्ण हा क्षत्रिय आहे माझा कलंचा पोटी झाला हे माधवा मी धन्य झालो मित्राला दिलेला शब्द परिपूर्ण करायची वेळ आली रणवाद्य वाजू लागले माझा रथही सुखाची असणे मग मित्राला दिलेला शब्द परिपूर्ण करण्यासाठी यावेळी